हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल अगेन. सो आज व्हिडिओ घेऊन आलो आहे आपल्या नवीन डिओची, जी आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिलिव्हरी घेतली होती. आणि सर्वात पहिलं तर खूप मोठा थँक्यू चांगल्या प्रतिसादाबद्दल डिलिव्हरीच्या व्हिडिओला. लास्ट टाइम आपण डिलिव्हरी घेतली होती आणि आजची व्हिडिओ आहे ना, या बाईकबद्दल मला काही गोष्टी आवडतात किंवा नाही आवडतात त्याबद्दल आहे. पहिले मोस्टली नाही आवडतात त्याच करू, कारण काही काही गोष्टी मला खरंच नाही आवडल्यात. जसे की आपण इकडे येता या साईडला एक किक येते बरोबर, तर हिला किक नाही आहे. हा बघा, हा होल रिकामा आहे. इकडे किक लावता येते खरं तर मला तर वाटतं, पण इकडे किक दिलेली नाही आहे. तर हा एक सर्वात मोठा बॅक पॉईंट किंवा डिसॲडव्हान्टेज म्हणू शकतो मी. कारण बॅटरी कधी कधी डाऊन होते 1-2 वर्षानंतर, तेव्हा किक मारून बॅटरी चार्ज करता येते किंवा स्कूटर चालू करता येते. ते नाही आहे ह्याच्यामध्ये. दुसरा पॉईंट पण ह्याच्याशी रिलेटेड आहे, बॅटरीशी रिलेटेड आहे. ज्याच्यामध्ये ना आपला जो लाईट सेटअप बघाल तुम्ही, इकडचा हा जो लाईट सेटअप ठीक आहे हेडलाईटचा, पण इंडिकेटर म्हणा किंवा या टेल लाईट पण म्हणा, या सगळ्या हॅलोजन बल्बच्या आहेत. जराही LED वापरलेलं नाही आहे. LED मुळे काय होतं, LED मुळे थोडंसं बॅटरी सेव्ह होते. हॅलोजन बल्बमध्ये जास्त, जे साधे बल्ब असतात त्याच्यामध्ये जास्त बॅटरी खायची जास्त चान्सेस. तिसरा पॉईंट आहे ना, हा आपल्याशी रिलेटेड नाही आहे, पण जे आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरतात ना त्यांच्याशी रिलेटेड आहे. तर फ्युअल कॅप जी आहे ना ती अशी आहे बघा, हे अशी खुलते आणि ही आहे ना असं वाटतं अर्धवट खुलते आणि ही इकडेच अडकते बघा. तर फ्युअलचं ते नॉब जातो ना आतमध्ये, तेव्हा पेट्रोल भरणारे जे असतात ना एम्प्लॉई, त्या लोकांना लय कंटाळा येत असेल मला असं वाटतं फ्युअल भरता. कारण पहिल्याच दिवशी जेव्हा मी फ्युअल भरलं ना, फर्स्ट फ्युअल अप केलं आम्ही डिलिव्हरीनंतर, तेव्हा हे जे नॉब आहे ना फ्युअल नॉब, हे वाकडं लावलेलं त्याने, वैतागून का माहीत नाही. आणि जेव्हा मी हॉटेलमध्ये पोचलो डिलिव्हरीनंतर, तेव्हा इकडून आहे ना खूप सारं फ्युअल लीक झालेलं ऑलरेडी. बाकी हे कॅब खूप छान आहे, पण ही जी पॅसेज आहे ना ही जाम अनकम्फर्टेबल आहे पेट्रोल भरणाऱ्यांसाठी. मला काही त्रास नाही त्याच्यामध्ये. तिसरा पण प्रॉब्लेम इकडेच. आता हे मी सीट बटन दाबतोय बरोबर, हे आता बरं अनलॉक झाली आहे, पण मी आता इकडे खेचतोय तर निघतच नाही बघा. आता हे कदाचित माझ्या डिओमध्ये प्रॉब्लेम असेल माहीत नाही. हे मी आधी चेक करायला होतं, हे मी चेक केलं नाही, चुकी केली. काहीतरी वायरिंगमध्ये प्रॉब्लेम असेल. आता निघालं बघा, एका अटेम्प्टमध्ये निघत नाही आहे ते. एक प्रॉब्लेम आहे या गाडीची चावीबद्दल. ही आपली वायरलेस की आहे. माझे एच स्मार्ट एडिशन असल्यामुळे ही कीलेस आहे, हिला काही चावी नाही, फक्त खिशामध्ये चावी ठेवायची आणि आपली स्कूटर चालू होते. हे खूप चांगली टेक्नॉलॉजी आहे, पण हिचं ना एक भीती काय माहिती आहे, ही चावी आता एवढी छोटी आहे ना की खिशामध्ये ठेवली ना मोबाईलच्या आजूबाजूला किंवा पॉकेटच्या आजूबाजूला, तर कुठे मोबाईल काढताना किंवा पॉकेट काढताना कुठे हरवेल नाही ह्याची मला खूप भीती असते. तर त्याच्यासाठी एक सोल्युशन आहे, एक किचन लावून घ्या असावाला, किंवा कोणताही किचन लावून घ्या. जर तुम्हाला हा असावाला किचन हवा असेल ज्याच्यामधून तुमचे इंस्टाग्रामचे फॉलोअर वाढतील, तर लिंक इन डिस्क्रिप्शन आहे, हा प्रोडक्ट तुम्हाला भेटून जाईल. ह्याच्यामध्ये काय, फक्त मोबाईल तुमचा टॅप करायचा आणि तुमचे फॉलोअर्स आपोआप वाढत राहतील. म्हणजे समोरच्याला फक्त हा टॅप करायला द्यायचा मोबाईलवरती आणि तुमचे फॉलोअर्स आपोआप वाढत राहणार ह्याच्यातनं. ठीक आहे. तर हा एक स्मार्ट इंस्टाग्राम किचन आहे, इन्स्टॅप किचन म्हणतात त्याला, इन्स्टॅप किचन. आणि लास्ट एक निगेटिव्ह पॉईंट हा आहे की हिची डिक्की फारच छोटी असं वाटत नाही. म्हणजे कम्पेअर टू अदर स्कूटी मला असं वाटतं ह्याची सीट खूपच छोटी आहे. जाऊ द्या, बाकीची स्पेस मी इकडे वापरतो पायाच्या मध्ये सामान ठेवायला, पण मला असं वाटतं की फारच छोटी असावी हिची काय म्हणतात त्याची डिक्की. तर हा एक लास्ट पॉईंट होता ज्याच्याबद्दल मी निगेटिव्ह काही बोलेन. आता वळूया आपल्या पॉझिटिव्ह पॉईंटकडे. पॉझिटिव्ह पॉईंट सर्वात हा आहे की ही स्कूटर आहे 125 cc आणि स्कूटरची जी सीट हाईट आहे ना ती एवढी छान आहे ना की शॉर्ट हाईटवाल्यांना पण इझिली जमेल ही स्कूटर चालवायला. म्हणजे जशी माझी वाईफ आहे तिची 5'4" किंवा 5'5" आहे,
तिला पण ही स्कूटी इझिली जमते चालवायला. तर हा एक सर्वात मोठा पॉझिटिव्ह पॉईंट आहे. युनिव्हर्सल आहे, कोणीही चालवू शकतं. माझ्यासारखा 5-10 पण चालवू शकतो आणि 5-4 वाले पण चालवू शकतात. त्याच्यानंतर यार हा जो कलर आहे ना स्कूटरचा, हा एवढा छान आहे की काय बोलू. मला सगळे लोक येऊन जाऊन मला एकच प्रश्न विचारतात की ही स्कूटर इलेक्ट्रिक आहे का, इलेक्ट्रिक आहे. कारण ही तरी डिओची ही एचस्मार्टची ब्रँडिंग केली आहे ना, असं वाटतं की ही इलेक्ट्रिक आहे. लांबून लोकांना सगळ्यांना इलेक्ट्रिकच वाटते. लोकांना सायलेन्सर दिसत नाही. मला समजत नाही काय लॉजिक म्हणून विचार. मे बी त्यांना लेफ्ट साईडवरून वाटत असेल, पण ही इलेक्ट्रिक नाही आहे, पेट्रोलवर चालते. आणि मायलेज सध्या तरी 40चा भेटतो आहे. अजून फर्स्ट सर्व्हिसिंग झालेली नाही. मी प्रॉपर मायलेजचा रिव्ह्यू देणार आहे. एक पूर्ण व्हिडिओ बनेल त्याच्यावरती फुल टँकचा. ठीक आहे, फुल टँक तो फुल टँक बनेल आपली व्हिडिओ. आणि अजून एक ॲडव्हान्टेज बोलतो ह्याचे डिस्क ब्रेक्स हे खूप कामाला येतात मला एमर्जन्सीमध्ये. सिरियसली बोलतो, डिस्क ब्रेक हे पाहिजे. आणि CBS कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम सकट येतात, त्याच्यामुळे अजूनही इफेक्टिवली काम करतात. त्याच्यामुळे मला एमर्जन्सी ब्रेकिंगमध्ये देखील काहीही प्रॉब्लेम येत नाही. तर ते खूपच चांगली गोष्ट आहे. तिसरा पॉईंट असा की जेव्हा मी स्कूटर चालवतो ना, हे स्कूटरचे जे पोस्चर वगैरे जे आहे ना ते सुपर्ब आहे. म्हणजे ज्याला जशी मला वळवायची आहे तशी ती प्रॉपरली वळते. असं नाही वाटत की हाताच्या बाहेर जाते. तर त्याप्रमाणे हा तिसरा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. ॲजाईल आहे स्कूटर आणि आपण कुठेही जाऊ. हा फक्त एक आहे, थोडीशी स्टिफ वाटते सिंगल सीटमध्ये. हा पण जर पाठी कोण बसला आहे, जे मोस्टली स्कूटरवरती बसतातच, तर स्कूटर सुपर सॉफ्ट बिहेव करते. जराही खड्डे जाणवत नाही. सिरियसली बोलतो, जराही खड्डे जाणवत नाही. आणि सर्वात ॲडव्हान्टेजवाला फीचर आहे आपला हा बटन. हे एच स्मार्टचा बटन आहे. ह्याला म्हणतात एच स्मार्टवाला बटन. म्हणजे जेव्हा स्कूटर चालू होतं आणि 20च्या वरती स्पीड जेव्हा जाते ना, तेव्हा इकडे ना एक ए दिसतो. चालू झालं की ए दिसतो. तर त्याच्यामध्ये काय होतं, जेव्हा एकदमच खूप ट्रॅफिक लागतो ना आपल्याला, तर त्या ट्रॅफिकमध्ये 2 सेकंडमध्ये ही स्कूटर स्वतः बंद होते सिग्नलला किंवा कुठेही. तर तो एक खूप मोठा फ्यूल सेविंग पॉईंट. त्याच्यामध्ये आपल्याला मायलेज फारच चांगला भेटतोय. सध्या मला तरी इकडे 40चा भेटत असेल असं मला वाटतं. ठीक आहे, 38.9 म्हणजे ऑलमोस्ट 40चा भेटतोय आपल्याला मायलेज. तर तो एक चांगला पॉईंट आहे. लास्टचा ॲडव्हान्टेज पॉईंट पण या चावीवरतीच येतो. खूप चांगला आहे. चावी आपल्याला लावायची काय गरज नाही, फक्त खिशामध्ये ठेवली, विषय संपला. फक्त चालू करायची असेल तर हे बटन होल्ड करून ग्रीन लाईट व्हायची वाट बघायची, तुमची स्कूटी चालू आहे. आणि बंद करायची असेल तर हे बटन दाबायचं, मग तुमची स्कूटी चालू नाही होणार. आणि ह्या प्रॉक्सिमिटी सेन्सरवरती काम करतं. जसं लांब केल्यावरती ती स्कूटर तुमची लॉक होणार आणि चालू नाही होणार. तर हा सर्वात भारी फीचर आहे या स्मार्ट कीचा, जो माझ्या होंडा डिओचा आहे. आता माझी स्कूटर मला मिळत नाही समजा, आणि इकडे आहे, मी फक्त हे बटन दाबीन वरचं वाला आणि हे बटन पार्किंग लॉटमध्ये कुठेही असेल लगेच अशी ग्लो करेल, जस्ट लाईक कार. तर अशा प्रकारे काही मी पॉईंट्स नोट डाऊन केले आणि ही व्हिडिओ बनवलेली आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, काय उपयोगी आली असेल, तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला कारपेंटर विजय. मी अजून व्हिडिओ बनवीन अशाच खूप साऱ्या डिओशी रिलेटेड किंवा कोणत्याही बाईकशी रिलेटेड. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आय विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर, गुड बाय अँड चाओ. आणि हां, हे किचन कोणाला हवं असेल तर लिंक दिलेली आहे बायोमध्ये, ते क्लिक करा, त्याच्यामध्ये डिटेल्स भेटेल.